नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर। आज आपण समाज सुधारक या अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवरती प्रश्न पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आपण मागील काही वर्षांमध्ये विचारण्यात आलेल्या समाज सुधारक या टॉपिकवर प्रश्न जे विचारण्यात आलेले आहेत मागच्या वर्षी, तर ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिल्यांदा आपण महात्मा फुले यांच्याबद्दल पाहूयात। तर त्यांनी तृतीय रत्न नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे 1855ला। छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिलेला आहे 1869। ब्राह्मणाचे कसब 1869। गुलामगिरी 1873। शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे 1883ला। सत्सार 1885। इशारा 1885 आणि सार्वजनिक सत्यधर्म 1811। तर हे सर्व ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत। पुढचा पाहूया। पुढचे समाजसुधारक आहेत सावित्रीबाई फुले। तर यांनी पावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे। बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो, स्टार मार्क करून घ्या। पुढचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर यांनी द अनटचेबल्स, थॉट्स ऑफ पाकिस्तान, हू वेअर शूद्राज, बुद्ध अँड हिज धम्म, रिडल्स इन हिंदुइझम, द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी। तर हे सर्व पुस्तके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहेत। यातला महत्त्वाचा म्हणजे द अनटचेबल्स आणि बुद्ध अँड हिज धम्म हे बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात येतं, तर हे सुद्धा स्टार मार्क करून ठेवा। पुढचे प्रसिद्ध व्यक्ती आहेत गोपाळ गणेश आगरकर। तर यांनी कॉस्ट इन इंडिया, डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस आणि विकार विलसित हे पुस्तक लिहिलेले आहेत गोपाळ गणेश आगरकर यांनी। महर्षी धोंडो केशव कर्वे तर यांनी आत्मव्रत नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। राजा राममोहन रॉय तर यांनी वेदांत सार आणि तुहफत उल मुवाउद्दीन, तर हे दोन्हीही राजा राममोहन रॉय यांचे ग्रंथ आहेत। पुढचे आहेत महात्मा गांधी। तर यांनी माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र लिहिलेले आहे। सगळ्यांना माहीतच असेल, महात्मा गांधी यांनी माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र लिहिले। स्वामी विवेकानंद तर यांनी आय एम सोशॉलॉजिस्ट हे पुस्तक लिहिलेले आहे। स्वामी दयानंद सरस्वती तर यांनी कुठले ग्रंथ लिहिलेले आहेत? सत्यार्थ प्रकाश, वेदभाष्य, संस्कार निधी आणि व्यवहार भानू हे सर्व ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांचे आहेत। आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे 1875ला। हा सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, बऱ्याचदा परीक्षेमध्ये येतो। तर आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली आणि सत्यार्थ प्रकाश हा आर्य समाजातला प्रसिद्ध ग्रंथ आहे मित्रांनो। तर हे सर्व महत्त्वाचे पॉईंट आहेत, लक्षात ठेवा। नेक्स्ट पाहूयात। दादाबाई नौरोजी तर यांनी पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे। दादाबाई नौरोजी यांनी कुठला लिहिला? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे। पुढचे समाजसुधारक आहेत पंडित जवाहरलाल नेहरू। तर यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रसिद्ध ग्रंथ आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिला। पुढचे आपले भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस। तर यांनी द इंडियन स्ट्रगल नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। लाला लजपत राय तर यांनी अनटॅपी इंडिया आणि द स्टोरी ऑफ माय डिपार्टमेंट हे ग्रंथ लिहिलेले आहेत। लाला लजपत राय यांनी कुठले? अनटॅपी इंडिया आणि द स्टोरी ऑफ माय डिपार्टमेंट हे ग्रंथ लाला लजपत राय यांनी लिहिलेले आहेत। नेक्स्ट आहेत अरविंद घोष। तर यांनी मानवी ऐक्याचे ध्येय हा ग्रंथ लिहिलेला आहे। इंदिरा गांधी तर यांनी इंटरनल इंडिया नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। इंदिरा गांधी यांनी इंटरनल इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला। नेक्स्ट आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ लिहिलेला आहे। नेक्स्ट आहेत तुकडोजी महाराज। तर यांनी कुठला ग्रंथ लिहिला आहे? तर तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो, तर ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे तुकडोजी महाराजांनी।
आपले पुढचे समाजसुधारक आहेत आचार्य विनोबा भावे. तर यांनी कुठला ग्रंथ लिहिला? गीताई, स्वराज्यशास्त्र, राजाई, मधुकर, जीवनदृष्टी आणि अभंगव्रते. तर हे सर्व ग्रंथ आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलेले आहेत. यातला गीताई बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात येतो. दादोबा पांडुरंग तरखडकर तर यांनी धर्मविवेचन परमहांसिक ब्राह्मधर्म नावाचा काव्यसंग्रह लिहिलेला आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे तर यांनी माझ्या आठवणी व अनुभव हा ग्रंथ लिहिलेला आहे. अनटचेबल इंडिया, भारतातील अस्पृश्यतेचा प्रश्न, बहिष्कृत भारत आणि हिस्ट्री ऑफ परिहास. तर हे सर्व ग्रंथ महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी लिहिलेले आहेत. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे हा. बऱ्याचदा परीक्षेमध्ये यावरती प्रश्न येतात. बऱ्याचदा म्हणजे काय, प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न असतो. तर बिलकुल दुर्लक्ष करू नका, व्यवस्थित समजावून घ्या. तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये आपल्या भारतातील इतिहासातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे साहित्य आपण हा टॉपिक कव्हर करतोय. मित्रांनो, आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये टॉपिक वाईज प्रश्न कव्हर करतोय. तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि एकदम व्यवस्थितपणे तुमच्या सर्व काही लक्षात येऊन जाईल. तुम्हाला व्हिडिओ आवडतोय तर व्हिडिओला लाईक करून टाका पटकन, आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट पाहूयात. आचार्य बाळशास्त्री जांभेकर तर यांनी संध्येचे भाषांतर हा ग्रंथ लिहिलेला आहे. कुठला ग्रंथ? संध्येचे भाषांतर हा ग्रंथ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिला. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख तर गोपाळ हरी देशमुख यांना काय म्हणत होते? लोकहितवादी या नावाने सुद्धा संबोधले जायचे. तर यांनी कुठला ग्रंथ लिहिलेला आहे? हिंदुस्थानचा इतिहास, लक्ष्मीज्ञान आणि ग्रामरचना हे ग्रंथ गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेले आहेत. पुढचे समाजसुधारक आहेत पंडिता रमाबाई. तर यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. द हाय कास्ट हिंदू वुमन नावाचा ग्रंथ पंडिता रमाबाई यांनी लिहिला. पुढचे समाजसुधारक आहेत लोकमान्य टिळक. तर यांनी ओरायन, गीतारहस्य, आर्य कोण होते आणि द आर्टिक होम इन द वेदाज म्हणजेच काय, वेदांचे ध्रुवीकरण हे ग्रंथ लिहिलेले आहेत लोकमान्य टिळक यांनी. परत एकदा सांगते, ओरायन, गीतारहस्य, आर्य कोण होते आणि द आर्टिक होम इन द वेदाज हे ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिलेले आहेत. बाबा पद्मनजी तर यांनी यमुना पर्यटन, नवा करार आणि अरुणोदय हे ग्रंथ लिहिलेले आहेत. तर यातला यमुना पर्यटन अत्यंत महत्त्वाचा आहे. हमखास यावरती प्रश्न येतो मित्रांनो, डबल स्टार मार्क करून घ्या. साने गुरुजी तर यांनी श्यामची आई, सुंदर पत्रे, पणती, गोड गोष्टी, पक्षी आणि श्याम तर हे सर्व साने गुरुजी यांनी लिहिलेले आहेत. विष्णुशास्त्री चिपळूणकर तर यांनी आमच्या देशाची स्थिती हा ग्रंथ लिहिलेला आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आमच्या देशाची स्थिती हा ग्रंथ लिहिला. पुढचे आपल्या भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत रा गो भांडारकर. तर यांनी दख्खन प्राचीन इतिहास हा ग्रंथ लिहिलेला आहे. परत एकदा सांगते, दख्खन प्राचीन इतिहास हा ग्रंथ रा गो भांडारकर यांनी लिहिला. पुढचे समाजसुधारक आहेत बाबा आमटे. तर यांनी माती जगविला त्याला मत आणि ज्वाला आणि फुले हे ग्रंथ बाबा आमटे यांनी लिहिलेले आहेत. पुढचे व्यक्ती आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. तर यांनी हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ, इंडियन फिलॉसॉफी आणि कॉमेंट्री ऑन भगवद्गीता हे ग्रंथ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी लिहिलेले आहेत. परत एकदा सांगते, हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ, इंडियन फिलॉसॉफी आणि कॉमेंट्री ऑन भगवद्गीता हे ग्रंथ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी लिहिलेले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर तर यांनी माझी जन्मठेप, भारताचे स्वातंत्र्यसमर, मॅझिनीचे चरित्र, कमला, संन्यस्त खडग आणि काळे पाणी हे ग्रंथ लिहिलेले आहेत. आपण परत एकदा पाहूयात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कुठले ग्रंथ लिहिले? माझी जन्मठेप,
भारताचे स्वातंत्र्यसमर, मॅझिनीचे चरित्र, कमला, संन्यस्त खडक आणि काळे पाणी हे ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आहेत. पुढची व्यक्ती आहे डॉक्टर बाबा आढाव. तर यांनी एक गाव एक पानवठा. पुढचा आहे आपला शेठजी भटजी आणि त्यांचे दास. तर हे दोन्ही ग्रंथ डॉक्टर बाबा आढाव यांनी लिहिलेले आहेत. नेक्स्ट आहे ताराबाई शिंदे. तर यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. नाना शंकर शेठ. तर यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. तर कधी केली? 1823ला त्यांनी स्थापना केली. तर कुठे केली? मुंबईला केलेली आहे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना नाना शंकर शेठ यांनी केली 1823ला आणि मुंबईला केलेली आहे, लक्षात ठेवा. पुढची संस्था आहे जे जे स्कूल ऑफ आर्ट. तर याची स्थापना 1857ला झालेली आहे आणि हे सुद्धा मुंबईलाच आहे. नाना शंकर शेठ यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे. पुढचे समाजसुधारक आहेत न्यायमूर्ती रानडे. तर यांनी डेक्कन सभेची स्थापना केलेली आहे 1896ला. तर कुठे केली स्थापना? तर पुण्यामध्ये केलेली आहे. डेक्कन सभेची स्थापना केली न्यायमूर्ती रानडे यांनी 1896ला. अजून त्यांनी सामाजिक परिषदेची स्थापना केलेली आहे. सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली असा प्रश्न आला तर न्यायमूर्ती रानडे यांनी केलेली आहे, लक्षात ठेवा. चे समाजसुधारक आहेत रमाबाई रानडे. तर यांनी सेवा सदनची स्थापना केलेली आहे 1908ला. कुठे केली? मुंबईला केलेली आहे. अजून त्यांनी भारत महिला परिषदेची स्थापना केलेली आहे 1904ला मुंबईला. पुढचे समाजसुधारक आहेत बाबा आमटे. तर यांनी आनंदवनची स्थापना केली चंद्रपूरमध्ये आणि अशोकवनची स्थापना केली नागपूरमध्ये. कुष्ठरोगांसाठी त्यांनी ह्या संस्था काढलेल्या आहेत, आनंदवन आणि अशोकवन. लक्षात असू द्या, बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतो, स्टार मार्क करून घ्या. पुढचे समाजसुधारक आहेत महर्षी वीरा शिंदे. तर यांनी कुठल्या कुठल्या संस्था स्थापन केलेल्या आहेत? तर पहिले आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची त्यांनी स्थापना केलेली आहे 1906ला. पुढचा आहे राष्ट्रीय मराठा संघ, याची स्थापना केली. अहिल्याश्रमाची स्थापना केली आणि तरुण मराठा संघ या संस्थेची त्यांनी स्थापना केलेली आहे. परत एकदा सांगते मित्रांनो, महर्षी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची त्यांनी स्थापना केली, राष्ट्रीय मराठा संघची स्थापना केली, अहिल्याश्रमाची स्थापना केली आणि तरुण मराठा संघ, तर या सर्व संस्थेची त्यांनी स्थापना केलेली आहे. जनाक्का शिंदे यांनी कुठल्या संस्थेची स्थापना केली? तर निराश्रित सेवा सदनची त्यांनी स्थापना केलेली आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे, स्टार मार्क करून घ्या, बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न येतो मित्रांनो. यावरती प्रश्न कसा येतो की जनाक्का शिंदे यांनी कुठल्या संस्थेची स्थापना केली? तर निराश्रित सेवा सदनची स्थापना केलेली आहे. किंवा याउलट निराश्रित सेवा सदनची स्थापना कोणी केली? तर जनाक्का शिंदे यांनी केलेली आहे. कन्फ्यूज होऊ नका, कसाही प्रश्न विचारण्यात आला तर तुम्हाला आन्सर आले पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. कधी केली? 1919ला. मित्रांनो, परीक्षेमध्ये इयरसुद्धा विचारतात, तर लक्षात ठेवा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना 1919ला झालेली आहे. पुढचे आहेत विदा सावरकर. तर यांनी मित्रमेळा या संघटनेची स्थापना केलेली आहे 1900ला. अजून त्यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली 1904ला. मित्रमेळा बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात येतो, इयर लक्षात ठेवा 1900. आणि कोणी केली या संघटनेची स्थापना? तर विदा सावरकर यांनी केलेली आहे. महात्मा गांधी. तर यांनी हरिजन सेवक संघाची स्थापना केलेली आहे 1932ला. महात्मा गांधी यांनी हरिजन सेवक संघाची स्थापना केली 1932ला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना केली 1924ला. रिपब्लिकन पार्टीची त्यांनी स्थापना केलेली आहे. भारतभूषण प्रिंटिंग प्रेसची त्यांनी स्थापना केली आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केलेली आहे. वरील सर्व स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. कन्फ्यूज होऊ नका, बरेच समाजसुधारक आहेत आणि विविध संस्था आहेत. व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि व्यवस्थित समजवून घ्या मित्रांनो. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तुमचे 1 ते 2 मार्क्स फिक्स आहेत या टॉपिकवरती. समाजसुधारक कुठल्याही परीक्षेमध्ये यावरती प्रश्न असतो.
गोपाळ कृष्ण गोखले तर यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे. कधी केली? 1906ला त्यांनी स्थापना केली. भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे. गणेश वासुदेव जोशी तर यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केलेली आहे पुण्यामध्ये. गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असं म्हणत असत. मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की सार्वजनिक काका या नावाने कोणाची ओळख आहे? तर गणेश वासुदेव जोशी यांची ओळख आहे. अजून त्यांनी कुठली संस्था स्थापन केलेली आहे? तर देशी व्यापार उद्योजक मंडळ याची स्थापना त्यांनी केलेली आहे पुण्यामध्ये आणि सार्वजनिक सभेची स्थापना केली गणेश वासुदेव जोशी यांनी. सरस्वतीबाई जोशी यांनी स्त्री विचारवंती संस्था स्थापन केलेली आहे पुण्यामध्ये. सरस्वतीबाई जोशी यांनी स्त्री विचारवंती संस्था स्थापन केलेली आहे. कुठे केली असा प्रश्न आला तर पुण्यामध्ये केलेली आहे. पंडिता रमाबाई तर यांनी कृपा सदनची स्थापना केली. शारदा सदनची स्थापना केलेली आहे मुंबईला आणि पुण्यामध्ये सुद्धा शारदा सदन ही संस्था आहे. अजून त्यांनी मुक्ती सदनची स्थापना केली 1896ला आणि आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे पुण्यामध्ये. परत एकदा सांगते मित्रांनो, पंडिता रमाबाई यांनी कृपा सदन, शारदा सदन आणि मुक्ती सदनची स्थापना केली आणि त्याचबरोबर आर्य महिला समाजाची सुद्धा त्यांनी स्थापना केलेली आहे. राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे 20 ऑगस्ट 1828ला आणि देवेंद्रनाथ टागोर यांनी तत्वबोधिनी सभेची स्थापना केली 1838ला. दोन्ही कन्फ्युजन होऊ नका. वरचा जो आहे राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली 20 ऑगस्ट 1828ला आणि देवेंद्रनाथ टागोर यांनी तत्वबोधिनी सभेची स्थापना केली 1838ला. दादोबा पांडुरंग तरखडकर तर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे 31 मार्च 1867ला. परमहंस सभेची स्थापना केली आणि मानव धर्म सभेची त्यांनी स्थापना केलेली आहे सुरतला. पुढचे समाजसुधारक आहेत स्वामी विवेकानंद तर यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे 1896ला. परत एकदा सांगते मित्रांनो, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. परमहंस सभेची त्यांनी स्थापना केली आणि त्याचबरोबर मानव धर्म सभेची त्यांनी स्थापना केलेली आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. आणि स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली 1896ला. पुढचे समाजसुधारक आहेत स्वामी दयानंद सरस्वती तर यांनी आर्य समाजाची स्थापना केली 10 एप्रिल 1875ला. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. तर महात्मा फुले यांनी सुद्धा 1875लाच ही स्थापना केलेली आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख तर यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली 1955ला. शिवाजी शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केलेली आहे आणि त्याचबरोबर श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केलेली आहे. मित्रांनो, हे तिन्ही महत्त्वाचे आहेत. स्टार मार्क करून ठेवा. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कुठल्या संस्थेची स्थापना केली? तर भारत कृषक समाजाची त्यांनी स्थापना केलेली आहे. शिवाजी शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि श्रद्धानंद छात्रालयाची त्यांनी स्थापना केलेली आहे. तिन्ही तोंडपाठ करून ठेवा. मोहसिन उल मुलम तर यांनी मुस्लिम लीगची स्थापना केलेली आहे 30 डिसेंबर 1906ला. पुढचे समाजसुधारक आहेत महर्षी कर्वे तर यांनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. महिला विद्यापीठाची स्थापना केली. विधवा विवाह उद्योजक मंडळ समता मंच याची त्यांनी स्थापना केली. अनाथ बालिकाश्रमाची त्यांनी स्थापना केली आणि त्याचबरोबर निष्काम कर्म मठ याची त्यांनी स्थापना केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आहात, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपले पुढचे समाजसुधारक आहेत संत गाडगेबाबा
तर यांनी पंढरपूर, नाशिक, देहू आणि मुंबई येथे धर्मशाळा स्थापन केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर गौरक्षण संस्था त्यांनी स्थापन केलेल्या आहेत संत गाडगेबाबा यांनी. आजचा पहिला प्रश्न आहे, अलंकार मीमांसा नावाचा लेख कोणी लिहिलेला आहे? तर अलंकार मीमांसा नावाचा लेख हा गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण होते? काय आहे क्वेश्चन? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक विचारलेले आहेत. संस्थापक कोण होते? तर जगन्नाथ शंकर शेठ हे होते. सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर सुबोध रत्नाकर हा ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला आहे. मित्रांनो, परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो विचारण्यात की बावनकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? सुबोध रत्नाकर ऐवजी बावनकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? असाही जरी प्रश्न विचारण्यात आला तर त्याचे आन्सर काय असणार आहे? सावित्रीबाई फुले यांनीच हा ग्रंथ लिहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कुणाचा सहभाग होता? तर न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा सहभाग होता. मित्रांनो, याच्यावरून अजून एक प्रश्न कसा तयार होतो की न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कधी झालेली आहे? तर 1880ला झालेली आहे. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो आणि बऱ्याचदा विचारण्यात सुद्धा आलेला आहे, तर नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे वृत्तपत्र कोणते होते? तर मित्रांनो, कोणते होते लक्षात येते का पहा तुम्हाला? कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे वृत्तपत्र कोणते होते? तर ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र हे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे होते. नेक्स्ट क्वेश्चन, डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक कोण होते? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक होते. आपला पुढचा प्रश्न आहे, कैसरे हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली? तर पंडिता रमाबाई यांना ही पदवी देण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी आवाज उठवला? तर मुंबई प्रांतामध्ये देवदासी प्रथेविरुद्ध विठ्ठल रामजी शिंदे यांनी आवाज उठवला होता. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? मूळ नाव किंवा वास्तविक नाव असा प्रश्न विचारण्यात येतो. स्वामी दयानंद सरस्वती यांचे वास्तविक नाव काय? तर मूळ शंकर तिवारी हे असे त्यांचे नाव होते. नेक्स्ट क्वेश्चन, टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात असताना लिहिलेला आहे? तर टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिलेला आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यात कोणती संस्था काढली? तर काय विचारलेला आहे प्रश्न? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यामध्ये कुठली संस्था काढली होती? तर महिलाश्रम ही संस्था काढलेली होती त्यांनी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? असंतोषाचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो? तर लोकमान्य टिळक यांना आपण ओळखतो. पुढचा प्रश्न आहे आपला, पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर पुण्यामध्ये सार्वजनिक सभेची स्थापना ही न्यायमूर्ती रानडे यांनी केली होती. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात शिवजयंती उत्सवाची सुरुवात कोणी केली? तर महाराष्ट्रामध्ये शिवजयंती उत्सवाची सुरुवात ही बाळ गंगाधर टिळक यांनी सुरुवात केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? अस्पृश्यतेचा प्रश्न, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? कोणत्या वर्षी झाला असा विचारण्यात आलेला आहे प्रश्न. तर 1856ला झालेला आहे आणि कोणत्या गावी? तर टेंभू या गावी झालेला आहे. वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, पहिले महिला विद्यापीठ 1916मध्ये कोणी स्थापन केले? कोणी स्थापन केले असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कुठे नाही, कोणी स्थापन केले? तर धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेले आहे. कधी केले असाही प्रश्न येतो, लक्षात ठेवा 1916ला केलेले आहे. यमुना पर्यटन हे मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणी लिहिली? तर यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी ही बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली आहे.
इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, बऱ्याचदा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे मित्रांनो, डबल स्टार मार्क करून घ्या। नेक्स्ट क्वेश्चन, भारत कृषक समाजाचे संस्थापक कोण आहेत? तर भारत कृषक समाजाचे संस्थापक आहेत पंजाबराव देशमुख। श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर महर्षी कर्वे यांनी केलेली आहे। श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना। पुढचा प्रश्न, मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना आपण ओळखतो। महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण होता? तर थॉमस पेन यांनी महात्मा फुले यांना त्यांच्या विचारांनी प्रभावित केले होते। पुढचा प्रश्न आहे, मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर मूकनायक हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते। मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतोय त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक कोण होते? तर वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक होते शाहू महाराज। पुढचा प्रश्न आहे, हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संपादक कोण होते? तर हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संपादक होते महर्षी कर्वे। मित्रांनो, आताच आपण प्रश्न पाहिलेला आहे की महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पहिला महिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे। तर कधी केली होती? 1916ला केलेली होती। आणि आताचा प्रश्न काय आहे? तर हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संपादक कोण होते? तर महर्षी धोंडो केशव कर्वे हेच होते। कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर कृष्णाकाठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांचे आहे। यशवंतराव चव्हाण हे कोण आहेत? आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते हे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? तर संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा विनोबा भावे यांनी केली होती। गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या प्रकारचे विचारवंत होते? तर गोपाळ गणेश आगरकर हे बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत होते। नेक्स्ट क्वेश्चन, शारदा सदन संस्थेची स्थापना कोणी केली? तर शारदा सदन संस्थेची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे। तर त्यांनी मुंबईला कधी स्थापना केलेली आहे पहा, शारदा सदनची 1889ला केली होती आणि पुण्यामध्ये 1890ला स्थापना केलेली आहे शारदा सदनची। पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचे पुरस्कर्ते कोण आहेत? तर लोकमान्य टिळक आहेत। स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचे पुरस्कर्ते हे लोकमान्य टिळक आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा फुले यांनी शिक्षित केलेल्या पहिल्या महिला कोण आहेत? तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्या सावित्रीबाई फुले आहेत। महात्मा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? तर सगळ्यांनाच प्राथमिक शिक्षण मिळायला हवे यासाठी महात्मा फुले यांनी हंटर आयोगासमोर मागणी केलेली होती। पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कुठे झाला? मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कुठे झालेला आहे? तर टेंभूला झालेला आहे। आणि जिल्हा कोणता? सातारा जिल्ह्यामध्ये टेंभू हे गाव आहे, तर त्या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झालेला आहे। 1884 मध्ये पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर 1884ला पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झालेली आहे। तर ही स्थापना कोणी केली? तर बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे। तर डेटसुद्धा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा। 1884ला ही स्थापना केलेली आहे। पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्मदिनांक कोणता? तर त्यांचा जन्मदिनांक किती आहे? 14 जुलै 1856ला त्यांचा जन्म झालेला आहे। तर कुठे झाला? टेंभू या गावी झाला आणि जिल्हा आहे सातारा हा जिल्हा। मित्रांनो, मागच्या काही वर्षामध्ये विचारण्यात आलेल्या समाजसुधारकावरती आपण जे प्रश्न पाहतोय तर सगळेच प्रश्न इम्पॉर्टंट आहेत। बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होत असतात क्वेश्चन, तर तुम्ही नीट समजवून घ्या आणि तुम्हाला काही जरी डाऊट असेल किंवा कुठला पॉईंट समजला नसेल तर तुम्ही लगेच परत व्हिडिओ पहा जेणेकरून तुमच्या अजून चांगल्या प्रकारे लक्षात येऊन जाईल।
नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. केसरीचे पहिले संपादक कोण होते? तर केसरीचे पहिले संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. पुढचा प्रश्न आहे, गोपाळ हरी देशमुख यांचे कोणते वृत्तपत्र आहे? तर गोपाळ हरी देशमुख यांचे प्रभारक हे वृत्तपत्र आहे. लक्षात ठेवा, प्रभारक हे गोपाळ हरी देशमुख यांचे आहे. फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम केलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? काय आहे क्वेश्चन? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना ही कोणी केलेली आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही स्थापना केली. गोपाळ गणेश आगरकर यांचे पहिले पुस्तक कोणते आहे? तर गोपाळ गणेश आगरकर यांचे पहिले पुस्तक आहे डोंगरीच्या तुरुंगात आमचे 101 दिवस, हे त्यांचे पहिले पुस्तक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संयुक्त मंजूर पक्षाची स्थापना कोणी केली? तर संयुक्त मंजूर पक्षाची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला आहे. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला. पुढचा प्रश्न, मुरळी प्रतिबंधक चळवळ कोणी सुरू केली? तर मुरळी प्रतिबंधक चळवळ ही विठ्ठलरामजी शिंदे म्हणजेच महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी सुरू केलेली आहे. 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर काय आहे, 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे, पण त्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो? तर स्त्री मुक्ती दिन म्हणून आपण सर्व साजरा करतो. पुढचा प्रश्न, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गुलामगिरीचे लेखक आहेत महात्मा ज्योतिबा फुले. पुढचा प्रश्न आहे आपला, 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? तर महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे पहा, सत्यशोधक समाज. तर याची स्थापना केलेली आहे, कधी केली? 24 सप्टेंबर 1873ला. डेट इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये डेटसुद्धा विचारू शकतात की सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केलेली आहे? तर 24 सप्टेंबर 1873ला केलेली आहे. आणि असाही प्रश्न येऊ शकतो की कोणी केली? तर महात्मा फुले यांनी ही स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मुंबईचा शिल्पकार म्हणून जगन्नाथ किंवा त्यांना आपण नाना शंकर शेठसुद्धा म्हणतो, तर त्यांची ओळख आहे. पुढचा प्रश्न आहे, स्त्री पुरुष तुलना या पुस्तकात स्त्रियांवरील अत्याचाराला कोणी वाचा फोडली? तर ताराबाई शिंदे यांनी स्त्रियांवरील अत्याचारावरती पुस्तक लिहिलेले आहे. तर कोणते पुस्तक? स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलेले आहे ताराबाई शिंदे यांनी. पुढचा प्रश्न, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे? तर स्वावलंबी शिक्षण हे आमचे ब्रीद हे घोषवाक्य रयत शिक्षण संस्था याच्याशी संबंधित आहे. 25 डिसेंबर 1927 रोजी कोणी मनुस्मृतीचे दहन केले? तर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृतीचे दहन केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही, असे उद्गार कोणी काढले? काय आहे उद्गार? जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही, तर हे उद्गार कोणाचे आहे? तर लोकमान्य टिळकांनी हे उद्गार काढलेले आहेत. बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य हेतू काय होता? तर गरीब युरोपियन मुलांना शिक्षण देणे हा हेतू कोणाचा होता? तर बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा होता. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला आहे? लक्षात घ्या, तुम्हाला काही आठवत आहे का पहा, याची आन्सर माहिती आहे का? डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेला असा कोणता ग्रंथ आहे जो की त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला आहे? तर आन्सर आहे बुद्ध आणि त्याचा धम्म, हा ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण होय असे कोण म्हणाले? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी हे म्हटलेले आहे. तर काय, पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण होय असे उद्गार हे स्वामी दयानंद सरस्वती यांचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? तर जाईबाई चौधरी यांनी स्त्रियांकरिता विदर्भामध्ये पहिली रात्रशाळा सुरू केली होती.
पुढचा प्रश्न आहे आपला, दुर्लक्षित मातांचे कल्याण, बालविवाह विरोध व स्त्री शिक्षण या क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या आद्य महिला समाजसेविका कोण होत्या? तर सावित्रीबाई फुले होत्या. नेक्स्ट क्वेश्चन, आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी कधी केली? तर प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. तर कधी केली? 1875ला केलेली आहे. आणि कुठे केली? तर मुंबईला केलेली आहे. लक्षात ठेवा. आणि त्यांचा एक ग्रंथ प्रसिद्ध आहे मित्रांनो, ते सुद्धा नोट डाऊन करून घ्या. सत्यार्थ प्रकाश या नावाचा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे भारत सेवक समाजाची स्थापना. तर कधी केली? 1905ला केलेली आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, विधवा काशौपन बंद करण्यासाठी कोणी नामी घडवून आणला? तर महात्मा फुले यांनी नामी घडवून आणलेला आहे विधवा काशौपन बंद करण्यासाठी. मित्रांनो, परीक्षेमध्ये क्वेश्चन्स रिपीट होत असतात, तर यातून बाहेर काहीच येणार नाही. तर सर्व प्रश्न तुम्ही व्यवस्थित नीट समजून घ्या. तुम्हाला कुठला डाऊट असेल तर परत रिपीट व्हिडिओ पहा आणि हे सर्व प्रश्न एकदम फिक्स करून ठेवा. तुम्हाला कुठलाही प्रश्न आला तर तुम्हाला याचे आन्सर आले पाहिजे अशी तयारी करा. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.